आज डोंगराची वाडी या ठिकाणी महादेव तात्या निर्मळ हे डोंगरी कुटुंबाची भेट देण्यासाठी आलेले आहेत। तात्या काय सांगाल, अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे, काय सांगाल याविषयी? निश्चित या डोंगर पट्ट्यातील आपण पाहतात की अनेक कष्टकरी मजूर कारखान्याला जाऊन आपल्या पोटाची खळगी भागवण्याचं त्या ठिकाणी काम करतात, कुटुंब चालवण्याचं काम करतात। याचाच भाग म्हणून आमचे रजिस्ट्रार जे होते गणेशजी डोंगरे, ते भाऊसाहेब बिराजदार या कारखान्याला त्या ठिकाणी ऊसतोडीचं काम करत होते। ते कुटुंब घेऊन ते त्या ठिकाणी बसलेले असताना पाठीमागून येऊन ट्रॅक्टरनं त्यांच्या त्या गाडीला धडक दिली आणि त्या ठिकाणी त्यांचा ऊसाखाली दबून दुर्दैवी त्या ठिकाणी मृत्यू झाला। खरं म्हणजे त्या कारखान्याकडून त्यांना या ठिकाणी काही मदत व्हायला पाहिजे होती, ती मदत कसल्याही प्रकारची त्या ठिकाणी होत नाही। निश्चित आम्ही आपल्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना आव्हान करतो की या गरीब कुटुंबाला आपण त्या ठिकाणी मदत द्यावी। जर ही मदत नाही झाली तर निश्चित आम्ही त्या ठिकाणी जाऊन आमचे जे काही कार्यकर्ते असतील, आमच्या या डोंगरपट्ट्यातले जे काही नेते असतील, सर्व नेते आणि कार्यकर्ते म्हणून आम्ही ते कारखाना त्या ठिकाणी आंदोलन करून बंद पाडण्याचा या ठिकाणी आम्ही निश्चित येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करणार आहेत। या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांनी सुद्धा या कुटुंबाची दखल घेऊन ताबडतोब 5 लाख रुपयाची त्या ठिकाणी मदत केली, त्यांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी स्वागत करतो। आणि या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी या डोंगरपट्ट्यातील आणि या बीड जिल्ह्यातील अनेक धनवान लोक या ठिकाणी, अनेक पुढारी या ठिकाणी मोठमोठे आहेत, मी त्यांना सुद्धा या ठिकाणी आव्हान करेन की आज आम्ही या ठिकाणी छोटीशी 31,000 रुपयाची मदत मी माझ्या परिवाराकडनं या ठिकाणी दिलेली आहे। आपण प्रत्येकानं या बीड जिल्ह्यातील एक आपल्या कुटुंबातील व्यक्ती म्हणून किंवा त्यांचे पुढं त्यांची जी हे आहे पत्नी आणि पुढं 3 मुलं आहेत, त्यांना निश्चित मुली आहेत, त्यांच्या भविष्यासाठी आपण या बीड जिल्ह्यातील अनेक जे दानशूर लोक आहेत त्यांना मी विनंती करेन आपल्या माध्यमातून की त्यांनी सुद्धा आपल्या परीने या ठिकाणी या कुटुंबाला मदत करावी।